डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं ना की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? भारतीय संविधान, बरोबर, देशाचे घटनाकार. पण त्यांच्या या प्रचंड मोठ्या ओळखीच्या मागे ना एक दुसरी आणि तितकीच महत्वाची ओळख लपलेली आहे. एक अशी ओळख जिने त्यांच्या पूर्ण संघर्षाचा पायाच रचला. आणि ती ओळख आहे एका झुंजार, एका निर्भीड पत्रकाराची. आणि हाच तर खरा प्रश्न आहे. आपण घटनाकारांना तो ओळखतो, पण त्यांच्यातला पत्रकार आपल्याला माहिती आहे का? कारण आंबेडकरांनी जे काही विचार मांडले, जे लढे त्यांनी उभारले, त्या सगळ्या विचारांचं आणि लढ्यांचं शस्त्र होती त्यांची पत्रकारिता. जरा विचार करा, तब्बल 36 वर्ष, म्हणजे जवळपास 4 दशकं त्यांनी 1-2 नाही तर 5 वेगवेगळी वृत्तपत्र चालवली. हे आकडे फक्त नंबर नाहीत, तर एका सामाजिक क्रांतीची संपूर्ण कहाणी आहे. खरं तर हे त्यांचं आयुष्यभराचं मिशन होतं. आणि गंमत म्हणजे आंबेडकरांचं आयुष्य आणि त्यांची पत्रकारिता हे 2 वेगवेगळे प्रवाह नव्हतेच, ते अगदी समांतर चालले होते. म्हणजे बघा, 1920 पासून ते 1956 पर्यंत त्यांच्या प्रत्येक संघर्षाची, प्रत्येक विजयाची आणि प्रत्येक वैचारिक बदलाची नोंद त्यांच्या वृत्तपत्रांनी घेतलीये. जणू काही तो त्यांच्या आयुष्याचा चालता बोलता इतिहासच होता. अर्थातच हा प्रवास काही सोपा नव्हता. पैशांची सततची चणचण, प्रस्थापितांचा विरोध, समाजाची उदासीनता, अशा अनेक आगीच्या परीक्षा पार करत त्यांची पत्रकारिता घडली. आणि म्हणूनच ती 52 कशी सोन्यासारखी शुद्ध आणि तेजस्वी होती. तर या प्रवासाची सुरुवात झाली 31 जानेवारी 1920 रोजी. तेव्हा अवघ्या 29 वर्षांच्या तरुण आंबेडकरांनी मूकनायक सुरू केलं. मदतीला होते छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी 2,500 रुपयांचं अनुदान दिलं होतं. आणि इथूनच एका नव्या युगाचा, एका नव्या आवाजाचा जन्म झाला. नावच किती बोलकं आहे नाही का, मुक्यांचा नायक. ज्या काळातली वर्तमानपत्र फक्त विशिष्ट जातीधर्मांचं हित जपत होती, तिथे ज्यांच्यावर अन्याय होत होता त्या मुक्या समाजाचा आवाज बनण्यासाठी मूक नायक पुढे आलं. पण स्वतःचं वृत्तपत्र असणं का गरजेचं होतं, याचं एक धक्कादायक उदाहरण लगेचच समोर आलं. हा नवा बंडखोर आवाज प्रस्थापितांना साहजिकच नकोसा झाला होता. आणि हे शब्द कुणा दुसऱ्याचे नाहीत, हे स्वतः आंबेडकरांचे शब्द आहेत. विचार करा, त्या काळातलं मोठं बलाढ्य वृत्तपत्र केसरी, त्यांनी पैसे देऊन सुद्धा जाहिरात छापायला जागा नाही असं सांगितलं. याच एका घटनेने सगळं काही सिद्ध केलं की आपला आवाज मांडायचा असेल तर आपलंच व्यासपीठ असणं किती किती गरजेचं आहे. अर्थात मूकनायक काही काळानंतर बंद पडलं. पण आंबेडकर थांबले नाहीत. त्यांनी 3 एप्रिल 1927 रोजी बहिष्कृत भारत सुरू केलं. आणि हे आता केवळ एक वृत्तपत्र नव्हतं, तर त्यांच्या सामाजिक चळवळीचा अधिकृत मुखपत्र होतं, एक शस्त्र होतं. म्हाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह असो किंवा मनुस्मृतीचं दहन, या सगळ्या ऐतिहासिक घटनांचा लेखाजोखा बहिष्कृत भारतने जगासमोर मांडला. पण हे फक्त रिपोर्टिंग नव्हतं. अन्यायाला पुराव्यानिशी समोर आणून व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं हे एक महत्त्वाचं माध्यम होतं. आणि हे सगळं अत्यंत पद्धतशीरपणे. इथे बघा, हा तक्ता पहा. कोणत्या गावात शाळेची इमारत कसली आहे, देवळात आहे की सार्वजनिक जागेत, आणि तिथे दलित मुलांना कुठे बसवलं जातं, याचा अगदी तपशीलवार तक्ताच त्यांनी छापला होता. म्हणजे हा फक्त एक भावनिक आक्रोश नव्हता, तर हा होता अन्यायाचा थंड डोक्याने केलेला पर्दाफाश. डेटा वापरून केलेला एक अचूक हल्ला होता तो. यानंतर 1930 मध्ये सुरू झालं जनता. आंबेडकरांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीतलं सर्वात जास्त काळ चाललेले हे पत्र. जसजसा आपला देश स्वातंत्र्याच्या दिशेने जात होता, तसतशी राजकीय हक्कांची लढाई महत्त्वाची बनली. आणि त्या लढाईचं व्यासपीठ बनलं जनता. अर्थात हे सगळं उभं करणं प्रचंड खर्चाचं होतं. आंबेडकरांनी स्वतःच्या मिळकतीतून तब्बल 25,000 रुपये खर्चून जनतासाठी स्वतःचा छापखाना उभा केला. हा त्यांच्या अविचल इच्छाशक्तीचा सर्वात मोठा पुरावा होता. त्यांचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट होता. हे पत्र कुणाच्या मेहरबानीवर नाही, तर समाजाच्या स्वतःच्या ताकदीवर चाललं पाहिजे. ते मदत मागत नव्हते, तर लोकांना त्यांच्या स्वतःच्या आवाजाची मालकी घ्यायला सांगत होते. हा आवाज तुमचा आहे, तो तुम्हीच जगवला पाहिजे, हेच त्यांचं म्हणणं होतं. तर हा आहे तो 36 वर्षांचा प्रवास. मूकनायकच्या पहिल्या आर्तकिंकाळीपासून ते बहिष्कृत भारतच्या संघर्षापर्यंत, समताच्या आवाहनापासून ते जनताच्या प्रदीर्घ लढ्यापर्यंत, आणि शेवटी प्रबुद्ध भारतच्या नव्या दिशेपर्यंत.
1956 साली म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या अगदी अखेरच्या पर्वात जनताचं रूपांतर प्रबुद्ध भारतमध्ये झालं. आता हा केवळ नावापुरता बदल नव्हता, तर त्यांच्या संपूर्ण वैचारिक प्रवासाचं ते एक सार होतं. आता केवळ अन्यायाला विरोध करणे एवढाच उद्देश उरला नव्हता, तर एका नव्या, प्रबुद्ध भारताच्या निर्मितीचं स्वप्न त्यात होतं. बौद्ध तत्त्वज्ञानाच्या प्रकाशात एका आधुनिक भारताची निळी पेंप म्हणजे एक प्रकारे ब्लूप्रिंट होती ती. त्यांच्या रिपब्लिकन पक्षाची घोषणासुद्धा याच पत्रातून झाली होती. मग या 36 वर्षांच्या अथक संघर्षातून आंबेडकरांना नेमकं काय साधायचं होतं? त्यांच्या पत्रकारितेचा आत्मा काय होता? काय होतं त्याचं सार? त्यांची पत्रकारिता ही काही बातम्या देणारी मशीन नव्हती, तर ती होती समाज घडवणारी एक कार्यशाळा. तिचा उद्देश होता मुक्यांना आवाज देणं, शिक्षणाला मुक्तीचं साधन बनवणं, समाजाला आपल्या हक्कांसाठी लढायला सक्षम करणं आणि स्वातंत्र्य, समता, बंधुतेवर आधारित एक राष्ट्र उभं करणं. आणि त्यांची दृष्टी किती विशाल होती हे या एका उदाहरणातून स्पष्ट दिसतं. ते म्हणायचे की समाज एका नावेसारखा आहे. जर नावेच्या एका भागाला छिद्र पडलं तर हळूहळू संपूर्ण नावच बुडणार. म्हणजे एका वर्गाला मागे ठेवून देश कधीच पुढे जाऊ शकत नाही. आंबेडकरांनी हे दाखवून दिलं की पत्रकारिता म्हणजे फक्त बातम्या देणं नाही, तर ते राष्ट्र निर्माणाचं एक प्रचंड शक्तिशाली साधन असू शकतं. त्यांनी एक आदर्श आपल्यासमोर ठेवला. पण आजच्या माध्यमांकडे पाहिल्यावर मनात प्रश्न येतोच की तो वारसा आपण जपला आहे का? आणि त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे समाज बदलून टाकण्याचं ते सामर्थ्य, ती ताकद आजच्या पत्रकार